सगळ्यांना नमस्कार। आज पुण्यातल्या वेगवेगळ्या नागरी प्रश्नांच्या संदर्भात नवनियुक्त आयुक्त महानगरपालिकेचे श्री नवल किशोर राम यांची आज भेट घेतली आणि अनेक नागरी प्रश्नांवर चर्चा झाली। प्रामुख्याने त्यांना मी असं म्हणाले की पुण्यातलं नागरी जीवन हे अतिशय हलाखीचं झालेलं आहे। लिव्हेबिलिटी इंडेक्स हा अत्यंत घसरलेला आहे आणि अशा डुबणाऱ्या नौकेचे तुम्हाला कप्तान म्हणून बनवलेलं आहे आणि तुमच्याकडनं आम्हाला फार मोठ्या अपेक्षा आहेत। त्याचबरोबर आम्ही त्यांना ही पण विनंती केली की अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड बनवा की ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या तक्रारी घेऊन जातो, अधिकाऱ्यांकडे जातो, अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ठराविक मुदतीमध्ये काय काय काम केलं त्याचं एक रिपोर्टिंग जनतेला मिळेल का? कारण जनतेच्या आत आपल्याकडनं अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा जर का प्रशासनाकडनं पूर्ण होत नसतील तर त्याचा परिणाम हा एकंदरीत जनतेच्या संपूर्ण आयुष्यावर होतोय। मनुष्य इथून मुंबईला लवकर पोहोचतो पण इथं आपण इथून हडपसरला पोहोचू शकत नाही, अशी पुण्यातल्या ट्रॅफिकची अवस्था आहे। त्यामुळे अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली। त्यातले काही मुद्दे या ठिकाणी मी आता सांगते। प्रामुख्याने गंगाधाम चौक या ठिकाणी आपल्याला आढळत असेल की दर वेळेला ॲक्सिडेंट होतात आणि जीवितहानी होते। खूप वर्षांपूर्वीपासून तिथे एक फ्लायओव्हर प्रपोज्ड होता। हा फ्लायओव्हर का नाही झाला आतापर्यंत? तो पूर्ण व्हायला पाहिजे होता, तो कशामुळे थांबला आहे? या झारीतला शुक्राचार्य कोण याची लवकरात लवकर माहिती झाली पाहिजे आणि हा फ्लायओव्हर तिथे आवश्यक आहे, तो लवकरात लवकर व्हावा अशी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर वडगाव बुद्रुक या ठिकाणी एक महानगरपालिकेच्या किंवा शासनाच्या जागेवर म्हणूया, शासनाच्या जागेवर अनधिकृत मशीद तयार झालेली आहे। याच्यावर पूर्वी महानगरपालिकेने कारवाई केलेली होती। पुन्हा एकदा त्या ठिकाणी फेन्सिंग बांधलेलं आहे। आमची खात्री आहे की प्रशासनाचाच निधी वळवून तत्कालीन कोणी असेल, लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी असेल, त्यांनी तिथे भिंत बांधलेली आहे। ताबडतोब या ठिकाणी जो काही कब्जा त्या जमिनीवर केलेला आहे हा परत एकदा शासनाला सुपूर्द करावा आणि पुन्हा एकदा कारवाई करावी यासाठीची म्हणून मागणी केलेली आहे। शेवाळेवाडी हा जो भाग आहे, माझ्याबरोबर राहुलजी शेवाळे आहेत, शेवाळेवाडीतले अनेक नागरिक या ठिकाणी आहेत। हा भाग जो आहे हा महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेला आहे। 80 कोटीपेक्षा जास्त रेव्हेन्यू हा महानगरपालिकेला या भागातून मिळतो, परंतु या भागासाठी महानगरपालिकेचं एक्सपेंडिचर किती? तर ते हार्डली 1%, 2% एवढंच एक्सपेंडिचर आहे। खूप मोठ्या नागरी समस्या आहेत, पाण्याची सुविधा नाही आहे, ड्रेनेजची सुविधा नाही आहे, अशा प्रकारच्या अनेक सुविधांबद्दल चर्चा झाली आणि लवकरात लवकर त्याची टेंडर प्रोसिजर करून या भागाला न्याय दिला जाईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। नदी सुधार प्रकल्पाबाबत दर वेळेला जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी मी बोलते। प्रामुख्याने पहिला जो टप्पा नदी सुधारचा झाला, नाईक बेट वगैरे परिसरामध्ये एक बेट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूनी प्रवाह आहेत नदीचे। पुण्यामधल्या असलेल्या नद्या ह्या लाखो वर्षापूर्वीच्या आहेत असं एक अभ्यासाअंती नुकतंच माध्यमातूनच आम्हाला कळलं आणि माध्यमातून याची सगळ्याची माहिती एक अभ्यास केलेल्या तज्ज्ञ व्यक्तींच्याकडनं जी प्रसारित झाली होती ती आपल्या माध्यमातून आम्हाला कळली की पुण्यामधल्या नद्या या 1 लाख वर्षापूर्वीच्या आहेत। पुण्यामधली राम नदी ज्या प्रकारे मृत झाली, हळूहळू श्रिंक झाली, त्याचा नाला झाला आणि मग नंतर ती नाहीशी व्हायला लागली, तशीच परिस्थिती मुळामुठा नद्यांची होईल का अशी प्रामुख्याने भीती वाटते। पुणे शहरामधल्या नदीचा रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रोग्राम चालवत असताना प्रामुख्याने नाईक बेटाचं मी उदाहरण देत होते की दोन्ही बाजूच्या प्रवाहांपैकी एकच प्रवाह शिल्लक ठेवला आणि दुसरा प्रवाह बुजवला। अशा वेळेला तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं, झाडांचं, फ्लोरा फौनाचं जे काही नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानीचे पुरावे आम्ही आत्ता साहेबांशी बोलले। साहेब नवीन आहेत महानगरपालिकेत तरी सुद्धा त्यांना माहिती आहे कारण ते जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे नदी सुधार योजना राबवत असताना, कारण नदी सुधार योजना हा पूर्णपणे महानगरपालिकेचा प्रोजेक्ट आहे, हा केंद्र शासनाचा प्रकल्प नाही। महानगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जात असताना, कोट्यवधी रुपये खर्च केलेले जात असताना
अशा रीतीने कृत्रिम सिमेंट कॉन्क्रीट करणं, जुनी पुराणी झाडं, 200 वर्षापूर्वीची झाडं नाहीशी करणं, तोडणं, जमीनदोस्त करणं, प्रामुख्याने जी झाडं दुर्मिळ झालेली आहेत अशी ही झाडं बेमुरवतपणे तोडून त्याचं नुकसान करणं हे अजिबात मान्य नाही. आणि प्रामुख्याने नदीचं पात्र, जे नैसर्गिकरित्या नदीचं पात्र आणि त्याचा जो विस्तार आहे त्याच्यावर आधारित ब्लू आणि रेड लाईन्स ठरवल्या पाहिजेत, ना की नदी श्रिंक करून त्याला एक चॅनलचं स्वरूप देऊन. कारण की आपण बघितलं की मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा पाऊस वाढला होता, त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा पूरस्थिती वाढली होती. कारण का? रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटची कामं चुकीच्या पद्धतीने झालेली असल्यामुळे पूरस्थिती निर्माण होते, लोकांच्या घरामध्ये पाणी जाते, पहिल्या मजल्यामध्ये वरपर्यंत पाणी येते आणि लोकांचे इलेक्ट्रॉनिक गुड्स असतील किंवा जीवितहानी सुद्धा काही वेळेला होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक गुड्स आणि बाकीच्या वस्तूंचं तर नुकसान झालेलंच आहे. गाड्या पाण्याखाली जातात, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे. या सगळ्याला कारणीभूत प्रशासनाचं दुर्लक्ष आणि चुकीच्या पद्धतीने केलेलं काम, नाले बुजवणं, या सगळ्यावर आत्ता चर्चा झाली आणि यावर लक्ष घालण्यासाठी त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे. त्याचबरोबर एक वेगळी बैठक आणि साईट व्हिजिटची सुद्धा मागणी केलेली की फक्त डेडिकेटेड फॉर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट साईट व्हिजिट एक असायला पाहिजे आणि एक प्रेझेंटेशनची असायला पाहिजे. तर हा विषय इथे झाला. सूस रोडचा कचरा प्रकल्प हा एक भिजत गोंगड झालेला आहे. मला प्रश्न पडतो की डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत असताना जर का NGTचे किंवा इतरही अनेक नॉर्म्स आहेत की कचरा प्रकल्पाच्या किती हद्दीमध्ये बांधकामं असली पाहिजेत किंवा रहिवासी क्षेत्र असलं पाहिजे, मग रहिवासी क्षेत्र जिथे आहे तिथे कचरा प्रकल्पाचं रिझर्वेशन का टाकलं, किंवा कचरा प्रकल्पाचं रिझर्वेशन जिथे टाकले तिथे डेव्हलपमेंट जी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्लॅन आहे त्याला मंजुरी का दिली. आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की 6 महिन्यामध्ये दुसरी जागा शोधा आणि स्थलांतरित करा, त्याला आता 3 वर्ष झाली. सुप्रीम कोर्टाचा आदेशही डावलून आणि आज करू उद्या करू अशा पद्धतीने जर का ते जागाही शोधत नाहीयेत, म्हणून मी त्यांना आवाहन केलेलं आहे ॲडिशनल कमिशनर आणि कमिशनरला की तुम्ही त्या ठिकाणी 1 महिनाभर फॅमिलीला घेऊन राहायला या. बरेचसे विषय आहेत, थोडक्यात सांगते. MIT रोडला पूर्णपणे टोकाला गेल्यानंतर सिग्मा 1 नावाची बिल्डिंग आहे. आता आम्ही त्या ठिकाणी एक गुगलवरनं काढलेला जुना फोटो दिला, नवीन फोटो दिला आणि अगदी रिसेंट एक फोटो दिला. पूर्णपणे झाडं तोडलेली आहेत. कुठलं कन्स्ट्रक्शन चालू आहे मला माहीत नाही. तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, लीगल चालू आहे का इलिगल चालू आहे याची चौकशी झाली पाहिजे. लीगल चालू असेल, परवानगी घेऊन चालू असेल तर परवानगी कशी मिळाली टेकडी फोडायला, परवानगी कशी मिळाली शेकडो झाडं तोडायला. पूर्ण तिथे झाडं उद्ध्वस्त केलेली आहेत, टेकडीला पूर्ण चॅम्फर मारून सपाटीकरण केलेलं आहे आणि दोन्ही फोटोमध्ये चित्र स्पष्ट दिसत आहेत की या ठिकाणी निसर्गाची हानी करून आणि हिलस्लोपचा जो झोन म्हणतो आपण तिथली पूर्णपणे ग्रीनरी नष्ट करून पूर्ण सपाटीकरण करून तिथे JCB आणि डंपर उभे आहेत याचे फोटो आम्ही त्यांना दाखवले. त्यामुळे तिथे माहिती घ्यावी. पुढचा विषय कल्याणी नगर. कल्याणी नगर बद्दल बोलले का मी? कल्याणी नगर कल्याणी नगर मध्ये 51 रहिवासी संस्थांनी एकत्र येऊन पत्रव्यवहार केला मागच्या प्रशासना अधिकाऱ्यांना आणि तेव्हापासून आम्ही सतत फॉलोअपमध्ये आहोत. मी अनेक वेळेला तिथे साईट व्हिजिट केल्या, मी पोलीस खात्याबरोबर मिटिंगा घेतल्या, मी एक्साईज खात्याबरोबर मिटिंगा घेतल्या. तिथले पब्स, बार्स, रूफटॉप हॉटेल्स ह्याच्यावर काहीच कारवाई होत नाहीये. म्हणजे चेंज ऑफ यूजला परवानगी न देता सुद्धा स्वतःहूनच वापरामध्ये बदल करून स्वतः त्यांनी वापरायला सुरुवात केली. पब म्हणून गच्चीवर छत टाकून तिथे रूफटॉप हॉटेल सुरू केलेली आहेत. याला परवानगी नसताना
जर का हे चालू आहे तर महानगरपालिका प्रशासन कारवाई का करत नाही? तिथे ड्रग्सचा वापर चाललाय, तिथे अनधिकृत गोष्टी चालल्या आहेत, तिथला आवाज कित्येक किलोमीटर लांब जातो. रात्री बेरात्री 1:30 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत वयस्कर माणसं असतील, आजारी माणसं असतील, परीक्षा देणारे विद्यार्थी असतील, महिला असतील, कोणीही झोपू शकत नाही. तिथलं जीवनमान पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे या पब्स, बार्स आणि रूफटॉप हॉटेल्समुळे. अशा वेळेला पोलीस त्यांचं कारवाई करण्यासाठी तर आम्ही मागे लागलोच आहोत. पण आज इथे प्रामुख्याने मीटिंग जी महानगरपालिकेत झाली, महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही विचारणा केलेली आहे की अशा प्रकारे महानगरपालिका याच्याकडे डोळेझाक का करीत आहे, हा आमचा सवाल आहे. असे अनेक विषय चर्चिले गेले.